बहनिया बनेगी दुल्हनिया, पण घरीच जात नाही दुल्हनिया बनून सुद्धा. एक ना खूप युनिक आहे की ती कधी चिडत नाही की अमित यार तू बिझी आहे, तुम्हाला वेळ देत नाही बहिणीला. वडिलांना राखी बांधून त्यांच्याकडून पैसे घेण्याची जी मजा आहे ना ती म्हणजे मी सांगू नाही शकत. अमित अर्जुनला तुम्ही हसण्यापासून थांबवू नाही शकत. आम्ही एकमेकांकडे सीन मध्ये बघत नाही. दे ग तू उत्तर अमित भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, रक्षाबंधन आहे आणि त्रिकूट आहे माझ्यासोबत. ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर आली आहे. भावंडांचं त्रिकूट म्हणूयात आपण. कसे आहात? भावंड बहिणी पण आहे मस्त एकदम मस्त. रक्षाबंधन येणार आहे, सो वी आर सो एक्साइटेड. येस, अँड वी आर नॉट. गिफ्ट द्यायचं असतं का मला, खर्च होतो. बरं, आपण मोनिका म्हणते अस्मिता तुमच्यासाठी राखी बनवणार आहे. सो ते आपण राखी बनवता बनवता आपण गप्पा मारणार आहोत. भाग्य. येस, पुढच्या वर्षी आपण. आणि मग तुम्ही म्हणता की गिफ्ट द्यायला लागतं. माझ्यासाठी केवढा मोठा टास्क आहे यार. केवढा मोठा आहे. 10 धागा पुरेल का? पुरेल ना धागा? हा पुरेल ना. दोघांच्याही हातांना पुरेल. धागा एक असणार. हा, तो धागा एकच असणार. सो आपण स्टार्ट करूयात. पहिलेच किरकिर करते बनवायच्या सो आधी. रक्षाबंधन स्पेशल यावेळेस काय असणार आहे? म्हणजे जे हे केलंच ना ते खूप स्पेशल आहे आमच्यासाठी की ती स्वतः राखी बनवणार आहे. म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट असते भावासाठी की बहिणी स्वतः. म्हणजे आजकाल खूप सोपं आहे, मार्केटमध्ये गेलो, जी आवडली ती घेतली विकत आणि बांधली आपण. पण स्वतः मेहनत घेऊन कष्ट करून त्यासाठी आम्ही पण मग तिला एक चांगलं गिफ्ट देऊ. मग सो इंटरव्ह्यू नंतर किंवा दुसऱ्या दिवशी उद्या परवा छानसं गिफ्ट मिळणार आहे आणि त्याची स्टोरी मी नक्की बघणार आहे. अश्विन, काय सांगशील याबद्दल? मला आवडेल तिला गिफ्ट द्यायला. म्हणजे आता आम्हाला जरा कळायला लागलं की तिला काय काय गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे असं सुरुवातीला आम्ही जेव्हा नवीन येणार तेव्हा असं व्हायचं अरे काय आवडत असेल. पण आता जरा आम्ही रुळलोय आणि बराच वेळ स्पेंड केलाय सोबत. त्याच्यामुळे आता आम्हाला जरा आयडिया आहे की काय आवडू शकते. तिचं ब्लॉग बनवणं सुरू आहे. सो त्या रिलेटेड तुम्ही तिला गोष्टी देऊ शकता. मी तुम्हाला सजेशन दिलंय. त्या रिलेटेड तुम्ही देऊ शकता गोष्टी. सो आधी मला लहानपणी मी एक पुस्तक घेतलेलं, मला अकबर बिरबलचं खूप आवडायचं. सो ते स्टोरी बुक येते, 101 स्टोरी, 110 स्टोरी, तसं हिला पुस्तक देऊ. 101 रेसिपीज, क्विक रेसिपीज. त्याचे तेवढेच एपिसोड्स येणार रील्स फॉर्मॅट मध्ये. सो आता प्रतिमाताईंची एंट्री झालेली आहे. सगळं ते हॅपी वातावरण आहे. रक्षाबंधन किती स्पेशल असणार आहे यावेळेस? खूप स्पेशल असेल, कारण प्रतिमा आली आहे तर आमचे बाबा आहे, त्यांची बहीण खूप वर्षानंतर आली आहे घरी आणि ती राखी बांधणार की नाही, तिच्या लक्षात असेल की नाही. सो खूप इमोशनल पण आहे आणि एक म्हणतो ना की परिवाराचा एक महत्त्वाचा व्यक्ती जो इतक्या वर्षापासून नव्हता घरी, परिवारात नव्हतं, ती व्यक्ती आता आली आहे परत. आणि पुढे काय होणार रक्षाबंधनमध्ये त्याचा उत्साह, म्हणजे त्याचं आम्हाला सर्वांनाच वाटतं की पुढे काय होणार आहे, त्याचीच वाट बघतोय. बरं अश्विन, सगळी तयारी झाली आहे का रक्षाबंधनची? आणि अस्मिता ताईसाठी काय गिफ्ट घेतलंयस? अस्मिता ताईसाठी सिरियल मध्ये काय गिफ्ट घेतलंय मला माहिती नाही. आता प्रोडक्शन त्यांनीच तुला विचारलं की तुला काय गिफ्ट द्यायला आवडेल, तर तू काय सांगशील त्यांना? स्टॉक मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचे 100 उपाय. पुस्तक मला गरजेचं आहे सध्या. हो, हे पुस्तक हवंय का? येस. नाही असं नाही, पण आवडेल मला, कारण की अभ्यास करायला मला असं वाटतं माझी बहीण सक्सेसफुल व्हावी म्हणून मी तिला काहीतरी आयुष्यात, भावी आयुष्यात उपयोगी पडेल अशीच काहीतरी वस्तू देणार. येस. पुस्तक वाच आणि काय कुठे प्रॉफिट होतं आम्हालाही सांग आणि आम्हाला टिप दे किंवा त्याचं शेअर जरी आम्हाला दिलं तरी चालेल. हो चालेल. बरं, आता रक्षाबंधन स्वतःच्या घरी किती चालू आहे आणि कसं तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करता पर्सनल लाईफ मध्ये? माझी बहीण येते घरी. मी आज तिचं लग्न झालं त्यानंतर मी कधीच तिच्या घरी गेलो ना राखीसाठी. तीच नेहमी येते, कारण माझं शेड्यूल नेहमी वरखाली असतं. मी कधी शूटिंगला असतो, कधी बाहेर असतो. पण तिचं एक ना खूप युनिक आहे की ती कधी चिडत नाही की अमित यार तू बिझी आहे, तुम्हाला वेळ देत नाही बहिणीला. ती प्रॉपर ॲडजस्ट करते. कधी माझं शूटिंग असेल तर मग ती शूटिंग संपल्यावर रात्री येते घरी. पण ती इतके वर्ष झाली तिने कधी मिस केलं नाही. आणि मी एकुलता एकच आहे, सो माझा भाऊ बहीण कोणीच नाही आहे. सो ती एक बहीण आहे माझी, जी मी 4th 5thला असेन तेव्हापासून ती दरवर्षी येऊन मला राखी बांधते. सो एक खूप युनिक असा रिलेशन आहे आमच्यामध्ये.
खूप मजा असते. आणि ती आता येणाऱ्या घरी, सो ती येण्याआधीच जशी काय स्वतःची मुलगी परत येते माहेरी, तशी माझी आई सुरू होते की ती येते ना, आता आपण हे बनवू, आता आपण ते बनवू, तिच्यासाठी हे बनवू. आणि ती आल्यावर म्हणते नाही माझं डाएट आहे, मी हे खाणार नाही. म्हणलं नको खाऊस, मला ते मी खातो. बहिणीची माया अशीच असते. बरं अस्मिता, तू काय सांगशील, म्हणजे कशी म्हणजे काय सेलिब्रेशन असतं आणि काय घरात बनतं, स्वीट डिश काय बनते? माझं रक्षाबंधन पुण्यालाच असतं. ॲक्च्युली आमच्याकडे 2 रक्षाबंधन सेलिब्रेट केली जातात. एक तर माझ्या घरी आणि एक माझ्या नवऱ्याच्या घरी. तर नवऱ्याच्या घरी खूप मोठं, म्हणजे सगळी मोठी फॅमिली असते. आणि माझ्या घरी मी, पप्पा, दीदी एवढेच आम्ही असतो. ॲक्च्युली माझ्या आजोळी होते खूप मोठी रक्षाबंधन, पण मला वेळ नसतो, त्यामुळे मला जायला मिळत नाही. तर आता सध्या मी पप्पांना राखी बांधते, दीदीला राखी बांधते आणि पप्पांकडून आम्ही हक्काने पैसे, म्हणजे वडिलांना राखी बांधून त्यांच्याकडून पैसे घेण्याची जी मजा आहे ना, ती म्हणजे मी सांगू नाही शकत. कारण की त्यांचं सुद्धा, मला काय राखी बांधता तुम्ही, राखी बांधणार आणि पैसे द्यायचे, आम्हाला खरेदीला जायचंय. ही आमच्यासाठी रक्षाबंधनाची किंवा रादर भाऊबीज पण आम्ही करतो पप्पांबरोबर. ती खरी एक मजा आहे. आणि चिन्मयच्या घरी म्हणजे सासरी जेव्हा रक्षाबंधन असते तेव्हा पूर्ण फॅमिली, म्हणजे ती लोक काय करतात की लंचच प्लॅन करतात आणि मग प्रत्येकजण वेगवेगळ्या काय म्हणतात, कोणी पोळ्या घेऊन येतं, कोणी पुलाव घेऊन येतं. आणि मग असं खिरापत टाईप एक फुल मॉल असतो, मग गप्पा गोष्टी. तर ते माझ्यासाठी एक छान वेगळं असतं. आणि ती लोक म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी नाही ठरवत, जेव्हा सगळ्यांना वेळ असेल तेव्हा सगळ्यांनी जमायचं. मग एखादा वीकेंड असेल कधीही, की प्रत्येकाच्या वेळेनुसार ते वेळ काढून करतात. ते मला एक खूप स्पेशल वाटतं की प्रत्येकजण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. सो मला ते दोन्ही रक्षाबंधन त्यामुळे खूप आवडतात. बरं, आता तू रील फॉर्मॅटमध्ये रेसिपीच्या व्हिडिओज बनवते, सो स्वीट डिश बनवायला काय आवडेल, कोणती स्वीट? आता नारळी भात मी आता रिसेंटली बनवणार आहे. सध्या काय 2-3 दिवस मला जरा जमत नाही. मी बनवणार आहे राखी, ठेवून दे ना. नाही नाही, मी ही चांगली बनवली ग, बस. आम्ही त्याला गाठ बांध पहिले खाली. हा, ते बघ ना, ते काही कळत नाही. सगळे मोती चालले खाली. सो नारळी भात बनवण्याचा माझा प्लॅन आहे. 2-3 दिवस झाले मी थोडीशी आजारी आहे, त्यामुळे मला जमत नव्हत्या गोष्टी. पण असं असेल तर नारळी भात आहे किंवा एखादी स्वीट डिश, म्हणजे कलाकंद केला, कारण की पटकन होतात ना अशा गोष्टी. आणि किंवा मग किती बनती झालं ना, नाही ती बरं, म्हणजे आता रील फॉर्मॅटमध्ये किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला छानशी अशी रेसिपी येणार आहे आणि सेटवर तुम्हाला सगळ्यांना खायलाही मिळणार आहे. तुझी रक्षाबंधन म्हणजे कशा पद्धतीने सेलिब्रेट होते आणि स्वीट डिश कोणती खायला आवडते? इथे कोइन्सिडन्स बघितला का तू, की तुला सख्खा भाऊ नाही, याला सख्खी बहीण नाही, मलाही सख्खी बहीण नाही. त्यामुळे आमच्याकडे रक्षाबंधन असा खूप असं सेलिब्रेट नाही, गोड धोड सगळंच बनतं. कारण राख्या येतात, मग चुलत बहिणी, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे चुलत बहिणी पण त्या असं दुसऱ्या गावी असायच्या, तर मग सगळ्या राख्या त्या दिवशी येतात. मग आई आणि मी, दादा आणि मी बसून आम्ही आईकडून सगळ्या राख्या बांधून घेतो त्या दिवशी. हो, कारण सख्खी बहीण नसल्यामुळे मग ज्या कोणी असतील, त्या बहिणी वगैरे ज्या मानल्या त्या येतात आणि मग त्या दिवशी त्या राख्या बांधतात. असा लहानपणापासूनच आमचा तो कार्यक्रम. पण तुम्ही गिफ्ट काय द्यायचा मग? आम्ही त्यांना तरी गिफ्ट द्यायचं मला काय देणार माहित नाही. प्रोडक्शन नाही बरं, चांगलंच दिन काहीतरी. पण त्या लहान असताना आपल्या ऐपतीनुसार कोणाला तरी काहीतरी त्यांच्या म्हणजे कोणाला गळ्यातलं दिलं छान असं काहीतरी, किंवा मग कोणाला कानातल्याचे हे, आणि तेव्हा काहीही मिळालं तरी खूप भारी वाटायचं. म्हणजे पैसे मिळू देत नाही तर मग काही चॉकलेट मिळालं तरी, किंवा किती चॉकलेट मिळाली तुला, किती मिळाली असं. आणि त्यावेळी ना आमच्याकडे ना शाळेमध्ये अशी कॉम्पिटिशन असायची की कोणाच्या हातात जास्त राख्या. हा, ते शाळेत, तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर ज्याच्या हातात जास्त राख्या तो असं मिरवायचा, अरे बा एवढ्या राख्या. ते थोडंसं असं लहान मुलांचं असं मजा यायची तेव्हा, की असं खूप साऱ्या राख्या. सो अस्मिताने सुंदर अशी राखी बनवली. रक्षाबंधनला मी घरीच जातो. हा, अमित कडे बघून तुम्ही अंदाज लावू शकता की तो का नसेल जात. माझं एकच होतं की नाही, माझी बहीण एकच, म्हणजे ती एकच राहणार, मला नकोय. सेफ झोन मध्ये राहायचं होतं त्याला. ठीक आहे, हरकत नाही, असंच असलं पाहिजे.
काही गरज नाही म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये नातच हे क्रिएट केलं पाहिजे असं काही नाही, तेव्हा वेगळं फिलिंग असेल तुझं काहीतरी. आता आपण त्याला बरं सुंदर अशी राखी बनवली असतो दोन्ही भावांसाठी. सो आता तुला दोन्ही भावांची पोलखोल करायची आहे. अरे वा. सो एक एक मी आता जे विचारेन एक टॅग याला द्यायचा, एक टॅग खूप आवडलं गेली. चला आम्हाला शूटिंगसाठी बोलवलं. आलो आलो आलो. आज सुटका नाहीये. बरं स्टार्ट करूयात आपण. येस प्लीज. बडबड करणार कोण आणि त्यातल्या त्यात शांत कोण? आता त्यातल्या त्यात हा शब्द का बोलली हे तुला कळलंच असेल. बडबड करणार अमित खूप जास्त बडबड करतो. हो मी शांत असतो. अमित खूप जास्त बडबड करतो आणि त्यातल्या त्यात प्रतीक म्हणजे अश्विन हा शांत असतो. पण अश्विन हसताना तुम्ही ऐकलं ना तर तो सर्वात मोठ्याने असतो. म्हणजे आता तो आणि तो स्वतःच्याच विनोदावरच हसतो. तुम्ही किती जोक मारले तो हसणार नाही आणि मग तुमचा जोक तो स्वतः मारेल एकदा आणि मग जोर जोरात हसेल. पण त्यातल्या त्यात अमित अर्जुनला तुम्ही हसण्यापासून थांबवू नाही शकत. आम्ही एकमेकांकडे सीन मध्ये बघत नाही कारण की इतकं हसायला येत असतं. कोणी चुकून जर पडलं काही झालं तर आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघितलं की संपला सीन गेला. म्हणजे हे न सांगता इथे भाऊ बहिणीचं क्रिएट झालेलं नातं आहे की आम्हाला कळून जातं. सिबलिंग्स असतं ना. आणि तितकं आता बॉन्डिंग झालंय. अशी काही सिच्युएशन घडली ना तर आम्हाला कळलेलं असतं की यांच्याकडे बघायचं नाहीये. यांच्याकडे बघितलं की सीन हसून कट होणारच आणि तुम्हाला ओरडा मिळणार त्यापेक्षा. बरं आता दुसरा आहे सगळ्यांशी भांडणारा आणि सगळ्यांचं ऐकून घेणारा. म्हणजे तो लगेच भांडायला रेडी असतो आणि एक असं आहे की तो ऐकून घेतो. शब्द असायलाच हवा आपल्या याच्यात. भांडणारा पण कोणी नाहीये असं लगेच प्रत्युत्तर देतो नाही. दोघांपैकी कोणीही असं नाहीये की पटकन हा मी आहे. मी पटकळ आहे कारण आणि मी रागवते आणि हीच बोलते. म्हणजे कितीदा असं होतं ना काय बोलून गेली ही की मी नाइंसाफी नाही सहन करूंगी तर मग मी लगेच व्हायलेंट रेबेल करते. आम्ही बिचारे गप्प बसून ऐकतो. मला पटलं नाहीये. बरं टोमणे मारण्यात कोण एक्सपर्ट आहे दोघांपैकी? नाही दोघही नाही मारत टोमणे अजिबात. बरं नाही मारत टोमणे. तू पण नाही मारत. मी मारते मी व्यवस्थित. म्हणजे नातं कसं असतं ना तसंच सेम आहे. हो खरंय खरंय. त्या नातं सुद्धा बहिणीच टोमणे मारत असते भावाला. पण मला असं वाटतं मी खूप मारतो. सिरियल मध्ये पण मारतो आणि असं इन जनरल पण सिरियल मध्ये आहे कॅरेक्टर तसं कॅरेक्टर आहे. पण रिअल लाईफ मध्ये असं खूप नाही पण छोटं मोठं हेल्दी. शॉपिंग साठी गेल्यावर बार्गेनिंग कोण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतं? दोघांपैकी एक सिलेक्ट हा करेल कारण की अमित जी आहे ती किंमत देऊन ओके जाऊ दे घेऊन टाकूया कशाला राहू दे. आणि एक्सपेन्सिव्ह गोष्टींमध्ये जास्त ह्याला फक्त एक्सपेन्सिव्ह परफ्यूम आवडतील. बाकी हा धनिया पण बार्गेन करून घेईल एवढा आहे. दोघांपैकी प्राणीप्रेमी कोण? अमित म्हणजे मी आता कुठे गेले सगळे पळाले. पण अमित मला यांच्या फूडसाठी म्हणजे एक बॅग आम्ही आणतो तर एक बॅग संपली की मग अमित आणतो. मग मी त्याला सांगते संपली हा. मग तो ऑर्डर करतो तर मी माझी बॅग आणते. मग ती 7 किलोची बॅग संपल्यावर मग असं आम्ही आलटून पालटून तर ही पेज की अर्धा खर्च तो देतो. कुठला प्राणी ते आजारी जरी असला तरी आमचं दोघांचं असं असतं यार तू आजारी आहे. कोणातरी आपण बोलूया फोन करूया ॲम्ब्युलन्सला बोलूया इथे. सो ते असतं आमचं दोघांचं. बरं दोघांपैकी खादाड कोण आहे? सांग दे ग तू उत्तर दे. तिथे तो सीन मध्ये ठेवलेलं होतं आणि लंच ब्रेक झालेला होता बरं का. आणि मी ब्रेक मध्ये नव्हते आत तर अमितला मी बघते अमित मुठभुट बाकरवड्या घेतोय चिप्स खातोय. आणि मी म्हटलं तू जेवला नाहीस का? अगं मी मला भूक लागली आणि तरी थांबत नाही. चिवडा घेतला परत चालूच. तर खादाड आहे. मला कसं ना सण असतात ना जेव्हा सेलिब्रेशन तेव्हा दिवाळी असो रक्षाबंधन ते फराळ जेव्हा बनतात ते मला खूप आवडतात. सो ऍक्च्युली मी डाएट वरती आहे. मी जास्त खात नाही. चीट डे असल्यामुळे मी जरा फार खातो. जंक फूड आणि घरचं जास्त कोणाला आवडतं?
जंक फूड कोणाला आवडतं आणि घरचं कोणाला आवडतं? फूड तसं कोणीच नाहीये प्रेमी वाटत इथे. नाही. घरचं आय गेस दोघांनाही आवडतं कारण की हा हा उत्तम उत्तम cook आहे. कुक आहे. हा बायको नशीबवान आहे. हो. याची बायको नेहमी घरी पोहोचते तेव्हा नवऱ्याने असं काहीतरी बनवून ठेवलेलं असतं. हा. माझी बायको बिचारी आहे, आला काय खायचंय नाही पण आम्हीचा पण डबा येतो हो. घरून तोही हे खूप जे काही टेस्टी वाक्य असतो. बोललंय ना, लटकला आता. घरी जाऊन त्याचं काय खरं नाही. पण काय असतं ना, मी नेहमी माझ्या बायकोला सांगतो की बघ मला रात्री उशीर होणार आहे, असं मी काही खाणार नाही, फक्त सॅलड खाणार, तू फक्त ठेव बाहेर, मी स्वतः येऊन कापेन, मी स्वतः क्वेश्चन खाईन. आला ना की हा फॉरवर्ड करणार आहे. सावरलंय त्याने, सावरलंय. फॉरवर्ड करून सॉरी लगेच कोण बोलतो दोघांपैकी काही चूक असेल तर? ठीक आहे. पटकन असं हा म्हणजे लगेच बोलून टाकतो. कोणाला काही इगोज नाहीयेत, अजिबातच नाही. म्हणजे तिघांपैकी कोणाला तरी नाही. ही चूक मान्य असेल तर हा, लगेच सॉरी लगेच. म्हणणार आहे. हे महत्वाचा शब्द, चूक मान्य असेल तर. तुझा लाडका भाऊ कोणता, अर्जुन की अश्विन? केवढा मोठा असं प्रश्न आहे हा. कोणी- नाही एक नाव घ्यायचंच आहे. सिरियल मध्ये जर मी Serial मध्येच. सांगितलं तर बहुतेक कुठे ना कुठे अश्विन असेल, पण अर्जुन सोबत नेहमी अस्मिताचा 36चा आकडा आहे. अर्जुन आणि अस्मिता समोर आले की एक तर टोमणे मारतात, हा. पण यामध्ये एकच आहे की जिथे जास्त टोमणे असतात, जिथे जास्त राग असतो, तिथेच जास्त प्रेम प्रेम असतं. असतं. खरंय. हा पण म्हणजे तू पाहिलंस तर स्टोरी इज ऑल अबाउट अर्जुन अँड सायली. आणि मला सायलीचं हेट्रेट काय, बिकॉज म्हणजे मी माझ्या भावाबद्दल प्रोटेक्टिव्ह आहे. हे पहिल्यापासूनची लाईन आहे अस्मिताची की तिला ती मुलगी ह्याच्या लाईफमध्ये नको आहे. त्यामुळे एनी हाव याच्याबद्दलचं ते आहेच. म्हणजे हा पण आहेच लाडका आणि हा पण, आता मी सपोज टू बी मोठी बहीण आहे याची, मी नाही आहे बट आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ माझ्यासाठी आहेच. आणि हे शेंडेफळ असल्यामुळे शेंडेफळ. तर याच्यावर लाड करणं ऑफकोर्स, बनताय. म्हणजे हाही लाड करतो, मीही करते आणि घरातले सगळेच करतात. मला असं वाटतं सिरियल मध्ये जर सगळ्यात इनोसंट कोणी असेल तर ती अस्मिता आहे. हो हो. कारण जो व्यक्ती जास्त इनोसंट असतो तोच दुसऱ्यांच्या बोलण्यात येतो Influence होतो, हा. आणि जास्त प्रेमळ सुद्धा आहे. हो. आणि म्हणूनच हिला असं वाटतं की नाही, अर्जुनच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स होत आहेत या मुलीमुळे, सो ती मुली नको म्हणून तिचा राग आहे. हा. अस्मिताने सुंदर अशा राख्या बनवल्या आहेत, Yes. प्लीज एकदा दाखवशील? हो. आणि दोन्ही भावांना तुला राखी बांधायची आहे. वा, वा, वा. ही एक बनवली आहे मी. दोन्हीचे पॅटर्न वेगवेगळे आहेत आणि सुंदर आहेत, क्रिएटिव्ह आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आम्ही हिचा इंस्टाग्राम किंवा युट्यूब माहितीच आहे, माझा पण माहिती आहे, याचंही माहिती आहे. आम्हाला ऑर्डर करा. एक राखीची किंमत फार नाही, मी तुम्हाला ऑनलाईनच आता सांगत नाही. Yes. ही आहेत अशा या दोन्ही. दोन गुणी भावांना तिने राखी बनवली आहे. सो त्याच्या सुया काढणं एक- पहिले एक गरजेचं आहे. राखी नाही तर आता टोचणारच त्या. नाही सुया काढून राखी बांधून घेशील त्यांना. टोचू का सुई? ओके, आता ते आम्ही तुला तोडून काढायला देतो ते. लागेल. हा. पण ते हळू तोड, म्हणजे तिथून हे मला गाठ नाही बांधता आली आहे कारण. हो. नाही ते मी पण प्रयत्न केला, नाही जमत आहे. बरं, राखी बांधता बांधता तुम्हाला 4 ओळी गाण्याच्या बोलायच्या. हळू हळू हळू. 4 ओळी गाण्याच्या बोलायच्यात राखी बांधता बांधता. तुलाच बोलायच्यात हा, म्हणजे. आधी ती राखी काढायला मदत तू कोणीतरी कोणीतरी, कारण की नाही ते होत ते, टोचतंय टोचतंय ते. तोडावंच लागेल. कसं तोडायचं? दाताने. तोडा नको. दाताने तोडावं लागेल. कोणाचे दात शार्प आहेत, सुळे आहेत. ठीक आहे, चल. सावकाश. हा असं अमितने डोकं लावलंय. अमितने डोकं लावलेलं आहे. आणि अमितने दोऱ्याचा चेंडा केला. लागलं ना, आधी तर नॉट बांधून घे, हं, त्याला. मगाशी तो सुई सगळ्यांना टोचून बघत होता हा. आणि आता कर्म. बरोबर कसं बोललीस. तू पण येशील थांब एक दिवस. एक दिवस तुझा इंटरव्ह्यू मी घेईन. थांब. चालेल. ओके, Yes. आता ही छोट्या भावासाठी छोट्या आणि ह्या भावासाठी. मोठ्या भावासाठी. रंगीला रंगीला. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. ओके, चल. प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, झाली पण दुनिया घरीच जात नाही दुल्हनिया बनून सुद्धा. तिचा नवराच दाखवत नाहीत. ओके, वाव. एक वा, 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 झालेला वा. आणि एक. भारी. गिफ्ट पेंडिंग आहे. गिफ्ट पेंडिंग आहेत. क्या बात आहे. आता ह्याच्यासाठी अजून एक गाणं. हा. काय माझ्यासाठी कुठलं गाणं? कुठलंही म्हण. काय म्हणू रे, कुठलंही म्हण, कोणतं? तुझं आवडतं म्हण. वेड्या भावाची वेळी हा. वेड्या काय मला येत वेड्या नाही बहिणीची गाणं. वेड्या भावाची काय, वेड्या बहिणीची वेळी माया. माया.
नाही पण ते मग मी सांगतो गणेश आहे, मला दिवाळीतलं आहे रे, ते दिवाळीतलं आहे. अच्छा, ते भाऊबीजेचं. ओवाळी ते भाऊराया. हा, चालेल, चालेल. वेड्या बहिणीची वेडी ही माया. हा, असंच काहीतरी आहे. वेड्या बहिणीची वेडी ही माया. वा वा वा. असं काहीतरी आहे. पण आपण हेच म्हणूया, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे एक्सप्रेशन राखी के बंधन. दाखव तुझं पण दाखव. Yes. कसं? बघा, गिफ्ट छान, तर काही मिळालेलं नाहीये, मिळेल, पण मिळेल. ठीक आहे. मिळेल. वा वा. गिफ्ट क्या हे तुला होम डिलिव्हरी करण्यात येईल. Okay. सो थँक्यू सो Yes. मच. सुंदर अशा राख्या बनवल्यात 2 गुणी भावांसाठी. Yes. थँक्यू सो मच. आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा देताना काय सांगा? सगळ्यांबरोबर प्रेमाने राहा, सगळ्यांना समजून घ्या, माणुसकी ठेवा, प्राण्यांबद्दल प्रेम ठेवा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. ब्लॉग तर काही नाही, पण पर्सनल असं हेच आहे की सगळ्यांना इक्वल ट्रीट करा, कोणी कमी कोणी जास्त असं नसतं. सो मी नेहमी म्हणत असतो की Follow your रक्षाबंधन हा जो सण आहे तो फक्त भाऊ बहिणीसाठी नसतो. हो. जी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रेम करते, तुम्हाला दुसऱ्यांपासून रक्षण करते, इमोशनली असू दे, मेंटली असू दे किंवा फायनान्शियली असू दे, एनिथिंग, जे कोणी तुम्हाला आयुष्यभर सपोर्ट केलं त्यासाठी रक्षाबंधन आहे. Yes. हे जसं काही ही म्हणाली की ही वडिलांना राखी बांधायची, माझी आई मला राखी बांधते. सो रक्षाबंधन प्रत्येकासाठी आहे. सो प्रत्येकाने हा सण खूप प्रेमाने आणि फॅमिलीसोबत एन्जॉय Yes, करावा, yes, yes. हीच विषय आहे. Yes. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.